नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी असणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपण या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मावळ यांच्या मार्फत अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुणगौरव सोहळा संपन्न झालेला आपण पाहू शकतो. अनेक विद्यार्थी पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक पालकांना आणि अनेक विद्यार्थ्यांना ठिकाणी एक वेगळी प्रेरणा या ठिकाणी मिळालेली आहे. आपण याबाबतचा एक जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर 50 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 1906 रोजी ही संस्था त्या मावळ तालुक्यामध्ये तळेगावी सुरू झाली. आणि तिसरं वेगळेपण या संस्थेचं सांगता येतं ते म्हणजे ही संस्था सुरू करणारं दुसरं तिसरं कोणी नसून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे संस्थापक अध्यक्ष आहेत. लोकमान्य टिळक 1920 ला गेले, तर त्याच्या अगोदर साधारण 12 वर्ष 1906 ते 1920 पर्यंत सलग लोकमान्य टिळक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. स्वातंत्र्यपूर्व काळ आपण पारतंत्र्यात होतो, तर त्याच्यामुळे स्वातंत्र्याकडे वाटचाल करत असताना एक सच्चा भारतीय, एक सच्चा हिंदुस्थानी म्हणून काय कर्तव्य स्वातंत्र्य मिळण्यापर्यंत आपण पार पाडली पाहिजेत याच्यावर त्याच वर्षी 1906 ला कलकत्त्याला राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये 4 सूत्र जी आहेत ती चिंतन केली गेली. तर त्याच्यामध्ये एक सूत्र होतं स्वदेशीचा वापर, दुसरं सूत्र होतं परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालणं, तिसरं सूत्र चिंतनासाठी ठेवण्यात आलं होतं ते म्हणजे स्वराज्य मिळवणं, आणि शेवटचं चौथं सूत्र तिथं चिंतनासाठी ठेवण्यात आलं त्या अधिवेशनात ते म्हणजे राष्ट्रीय शिक्षणाचं. आणि या राष्ट्रीय शिक्षणाच्या सूत्राला अनुसरून भारतामध्ये सर्वप्रथम ज्या शैक्षणिक संस्था सुरू झाल्या त्यात अग्रक्रमाने ह्या नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचं नाव घेण्यात यायला पाहिजे. तर सुरुवातीचं 70-80 वर्ष ही संस्था शालेय शिक्षणामध्ये कार्यरत राहिली. टेक्निकल एज्युकेशनमध्ये 1998 साली ह्या नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचं नूतन महाराष्ट्र विद्या पॉलिटेक्निक हे पहिलं प्रायव्हेट क्षेत्रामध्ये तंत्रनिकेतन सुरू झालं. कारणही तसंच राहिलं. चहूबाजूनी तळेगाव परिसराच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि IT इंडस्ट्री वेगाने वाढायला लागल्या, ज्याच्यामध्ये तळेगाव MIDC, निगोजे MIDC, म्हाळुंगे MIDC, चाकण MIDC, हिंजवडीचा IT पार्क, तळवडेचा IT पार्क, चारही बाजूनं ही इंडस्ट्री वेगानं वाढायला लागली. येणारा होणारा त्या काळातला सुपर हायवे, एक्सप्रेस हायवे पुणे मुंबई, 2 मिनिटाच्या अंतरावर हा जुना पुणे मुंबई हायवे, सेंट्रल लोकेशन तेवढंच पुणे तेवढंच मुंबई रेल्वे स्टेशन. तर त्याच्यामुळे या पद्धतीनं हा तळेगावचा विकास चारही बाजूनी झाला. आणि मग त्याच्यासाठी लागणारं मनुष्यबळ जे आहे ते ह्या स्थानिक पातळीवर तयार व्हावं म्हणून हे 1998 ला पॉलिटेक्निक सुरुवातीला सुरू झालं. ज्या परिसरामध्ये आपण बसलोय हे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचं नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी हे कॉलेज सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड असलेलं 2008 साली सुरू झालं. त्याच्यानंतर 2017 ला पॉलिटेक्निक बंद होऊन नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड असलेलं दुसरं इंजिनिअरिंग कॉलेज ह्या संस्थेनं सुरू केलं. त्याच्यानंतर 2024 ला दोन्ही कॉलेजचं एकत्रीकरण करून मर्जिंग करून आज पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत फर्स्ट इयर बीटेकला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूणामध्ये 1080 आहे. आणि ॲट ॲक्च्युअल 1146 विद्यार्थी फर्स्ट इयर बीटेकचं शिक्षण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AIDS, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, EITC आणि 8वी ब्रँच मेकॅनिकल इंजिनिअरिंगची अशा पद्धतीनं 18 डिव्हिजनमधून हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दुसरं महत्त्वाचं 2017 ला घडलेली घटना म्हणजे ग्रामीण भागात असणारं हे इंजिनिअरिंग कॉलेज पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ह्या दुसरी अकोर्डीतलं जे ट्रस्ट आहे ज्याचं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि PCCOER ही दोन्ही कॉलेज आपल्याला माहीत असतील. तर एका सहकार्य कराराच्या अंतर्गत इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, इथं चालणारं ॲडमिनिस्ट्रेशन, इथली टीचिंग लर्निंग प्रोसेस या सर्वांवर सहकार्य
हे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट करत आहे गेली 7-8 वर्ष आणि त्याच्या अनुषंगानं ग्रामीण भागात असूनही या कॉलेजचा विद्यार्थी 2020-21चा तन्मय पडेकर 9.96 CGPA मिळून प्रथम वर्षात संपूर्ण पुणे विद्यापीठात पहिला आलेला आहे. त्याच्यानंतर वैष्णवी एळवंडे म्हणून मुलगी 9.92 CGPA मिळून एकूणात त्या वर्षी विद्यापीठात दुसरी आली. त्याच्यानंतरच्या वर्षी पहिल्या 10 मध्ये पुणे विद्यापीठाच्या रँकमध्ये त्या इंजिनिअरिंग कॉलेजचे 30 विद्यार्थी हे पहिल्या 10 मध्ये होते आणि गेल्याच वर्षी पुणे विद्यापीठाला अफिलिएशन असून सुद्धा गणितासारख्या विषयामध्ये ह्या NMIT कॉलेजचे 7 विद्यार्थी 100 पैकी 100 गुण मिळवून पुणे विद्यापीठात गणितात पहिला येण्याचा मान या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे. तर ग्रामीण भागात असलेलं कॉलेज असून सुद्धा या पद्धतीनं हा शैक्षणिक वेगानं त्याचा आलेख 2017 नंतर आज तागायत इथे चढता राहिलेला आहे. तर पुनश्च एकदा आपणा सर्व विद्यार्थी आणि पालकांचं मी डॉक्टर शेखर रहाणे या इंजिनिअरिंग कॉलेजच्या अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचा प्रमुख म्हणून आणि अकॅडमिक डीन म्हणून परत एकदा आपणा सर्वांचं स्वागत करत आहे आणि संयोजकांना कार्यक्रम पुढे नेण्याची विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू. माझा प्रश्न असा होता की सरांनी जसं मेन्शन केलं ओपनमध्ये पण कॅटेगरी असतात, तर त्याच्यामध्ये आपण EWS जर आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर आपल्याला पर्सेंटाईलमध्ये जो कमतरता आपल्याला भेटते की कमी पर्सेंटाईलमध्ये होतं किंवा फीजमध्ये जे आपल्याला कमी भेटतं ते प्रायव्हेटला पण आपल्याला होतं का फक्त गव्हर्नमेंटला? हॅलो. एडेड कॉलेज जे आहे त्या सर्वांना अप्लाय होतं, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट असं हे नाही. तर पुणे विद्यापीठाला अफिलिएटेड असलेले NMIT कॉलेज आहे. इथे सुद्धा EWSचं जे बेनिफिट आहे तर ते 100% मिळतं. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये हे बेनिफिट नाही. तर EWS आपण सांगितलं त्या पद्धतीनं कमीला सुद्धा मिळतं असं जे सांगितलं तर हे काही अंशी खरं आणि काही अंशी खोटंही आहे. गेल्या वर्षीपासून EWSची जी सवलत आहे बऱ्याच अंशी बंद करण्यात आली, तर त्याच्यामुळे बरंचसं मेरिट हे EWSचा अगदी सडन ड्रॉप झाला. परंतु त्याच्या अगोदर ओपनला जवळपास पॅरलल हे EWSचं मेरिट गेलं होतं. तर EWSची सर्टिफिकेटबद्दल अजून एक ॲडिशन सांगायची ते म्हणजे हे सर्टिफिकेट जे आहे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट या दोन्हीकडनं दिलं जातं. तर महाराष्ट्रातला विद्यार्थी महाराष्ट्रात जर शिकत असेल तर त्याच्याकडे महाराष्ट्र शासनाचं हे शासकीय जो निर्णय झालेला आहे GR त्याचा उल्लेख असलेलं सर्टिफिकेट असणं अपेक्षित आहे आणि तोच महाराष्ट्रातला विद्यार्थी ह्याच बेनिफिट घेऊन जर IIT सारख्या राज्यामध्ये शिक्षणासाठी गेला तर त्याच्याकडे मात्र EWSचं सर्टिफिकेट हे सेंट्रलचं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तिकडचं इकडे नाही, इकडचं तिकडं नाही. बरोबर. तर ह्या 2-3 गोष्टी तुम्ही त्याच्या संदर्भात ध्यानात ठेवायचं आहे. मला एक प्रश्न आहे की जी मराठा समाजाला कॅन्डिडेट्सला पहिले SCBC म्हणून आरक्षण मिळत होतं, तर आता GR आला नुकता त्यात असं सांगितलं की OBC प्रमाणे SCBC कॅन्डिडेट्सला सगळं मिळणार आहे. तर मग जे कट ऑफ्स वगैरे असतील तर ते OBCचे लागू होणार का SCBCचे सेपरेटच राहणार? या वर्षापासून ते केलं पाहिजे. SCBC कोट्यासाठी जो GR आलेला आहे तर जे मेरिट जे आहे OBCचं 18% जे सेपरेट रिझर्वेशन आहे ते सेपरेटच असतात आणि SCBCचं जो मेरिट आहे ते सेपरेटच असणार. फक्त बेनिफिट जे आहे तर बेनिफिट अगोदर SCBCला भेटत होते, त्यात अजून ज्या OBC कॅटेगरीला अजून जे बाकीचे 5-6 बेनिफिट भेटत होते ते एक्स्ट्रा भेटणार आहे. पण SCBCचा कोटा सेपरेट असणार आहे, त्याचं मेरिट सेपरेट कोट्यातून होणार आणि OBCचं सेपरेट कोट्यातून होणार आहे, कंबाईन होणार नाही. आणि OBC आणि SCBCचा जर बघितला अभ्यास केला तर OBCचा साधारण ओपनपेक्षा 1.5 ते 2% कमी मार्क असेल तरी आपला नंबर लागतो. पण SCBCमध्ये
साधारण 4 ते 5% पर्सेंटेज कमी असेल तरी पण आपला चांगल्या कॉलेजला नंबर लागतो. त्याच्यामुळे SCBC सर्टिफिकेट जर असेल आपल्याकडे तर ते उत्तमच आहे. तुम्हाला त्याचं कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही तर मग काय करावं लागेल? हिंदू मराठा यांचा कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही मग काय करावं लागेल? SCBC कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही तर हा मिळवण्याकरता साधारण त्या विद्यार्थ्याचं जे शाळा सोडल्याचा दाखला आहे त्याच्यावर त्याची जात मराठा असे उल्लेख पाहिजे. त्याच्या वडिलांचं शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मराठा असा उल्लेख पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याच्या आजोबांचं शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे त्याच्यावर मराठा असा उल्लेख पाहिजे. हे 3 जर शाळा सोडल्याचे दाखले असतील आणि बाकीचं तुमची जी वंशावळ असते त्या वंशावळीप्रमाणे ते मॅच करून आपल्याला SCBC सर्टिफिकेट एकदम इझी मेथडमध्ये मिळेल. पण हे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे. 3 डॉक्युमेंट समजा तुमच्या आजोबांचं शाळा सोडल्याचा दाखला जर भेटत नसेल तर तो तुम्ही त्या आजोबांचा जुना जिथे काय शिक्षण झालं असेल किंवा जिथे गाव असेल तिथून मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर वंशावळ काढा आणि या वंशावळीच्या माध्यमातून मग आपल्याला ते कास्ट सर्टिफिकेट भेटेल. सर, डर्मॅटॉलॉजीसाठी आपल्या डर्मॅटॉलॉजी नावाचे कोर्स आहे त्याच्यासाठी आपल्या पुण्यात कॉलेज आहेत का? तर बाहेरच जावं लागेल. डर्मॅटॉलॉजिस्टसाठी म्हणजे आता तो मेडिकलच्या रिलेटेड सब्जेक्ट आलेला आहे तर मग डर्मॅटॉलॉजिस्टसाठी साधारण MBBS मधून पण सेपरेट आपल्याला ते स्पेशलायझेशन पुढं घेता येतं. त्यानंतर जर सेपरेट कोर्स करायचा असेल तर काही इन्स्टिट्यूट आहे पण आता मी तुम्हाला ते सर्च करून नंतर प्रोग्राम संपल्यानंतर सांगतो किंवा मग बाहेर तर तुम्हाला माहीतच आहे.